मी करणार आवाज प्रँक साहिल कडकवर बेरोडीचा लंक्या आणि माझी काही मैत्रीण आहेत. आय लाईक यू म्हणलं. अरे बोल आपण भेटूया. अरे एवढा कसं पागल आहे का? तर हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की मी करणार आवाज प्रँक आणि ते पण क्रिएटर लोकांवर. साहिल कडकवर बेरोडीचा लंक्या आणि माझी काही मैत्रीण आहेत. मी इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवलं होतं की मी प्रँक व्हिडिओ बनवत आहो, तुम्ही काहीतरी सजेस्ट करा म्हणून. तर तुम्ही बहुत काही सजेस्ट केले आहात. तर पहिला प्रँक करून आपण साहिल कडक सोबत. माहित नाही माझ्या प्रँक मध्ये फसतेत का नाही, तर लावून पाहून. पण पहा, मी त्याला लाईफ यू नाही म्हणू शकत ना लव यू नाही म्हणू शकत. तो लहान आहे माझ्यापेक्षा 1 वर्षानं. लागलाय फोन. हॅलो, का करतायस? हॅलो, का करतायस म्हणलो. काय दुसरा नंबर आहे का? हो. बोल ना. कुठं आहेस? गावाकडे गेलो, बसलो. हो का? काकू वगैरे कशी आहे? बढिया. बढिया आहे का? हा नंबर कुणाचा आहे? माझाच वे दुसरावाला. हा हा हा. का तू कुठं आहे? काही नाही, घरीच बसून आहो. काय चालू आहे? बढियाच चालू आहे सगळं. हा. काही नाही, तुला एक गोष्ट सांगायची होती. का? एक गोष्ट सांगायची होती. हॅलो. हॅलो. अहो बोल ना. आय लाईक यू. आय लाईक यू म्हणलो. तू काय झालं? गाजा वगैरे पिऊ नाही का? का? गाजा वगैरे पिऊ नाही का? क्या बोला तूने? गाजा वगैरे पिऊ नाही का? मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. नाही रे पागल, बहुत दिवसापासून सांगणार होतो मी, पण सांगितलं नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो. का? तेच. एक आलं ते दिमागात. क्या बोला तूने? एक आलं ते दिमागात. बहुत दिवसापासून आहे, पण विचार केलो का तू 1 वर्षानं कसा लहान आहेस ना, म्हणजे लाईक नाही करस तू मला. अहो तुला झालं का? ठीक आहे बाबा, सॉरी. हा? जाऊ दे, सॉरी. बोले आता येत राहिला खरं. तू का बोलून राहिली? बोले समजून नाही राहिला. चल ठीक आहे, ठेवतो. मूड ऑफ केलास माझा. कोण? असाच. अरे बोल आपण भेटूया. Women. भेटूनच बोलू. हे केव्हापासून होतं तेव्हा म्हणतात. क्या बोला तूने? केव्हापासून होतं तेव्हा म्हणतात. जेव्हापासून तुझे व्हिडिओ पाहत होतो ना मी, तेव्हापासूनच. चीटिंग करता है तू. तेव्हापासून तर नाही म्हणलं, आज कसं काय? आज मनुष्या वाटला का, म्हणजे कधीपर्यंत लपवून ठेवू बाबा म्हणलं. प्यारी समझ गई. अच्छा. सांगून द्यावा. एक काम कर, तू ये जो नागपूरले, ठीक आहे? हो. तेव्हापर्यंत बरं एक काम करून आपण भेटूनच बोलून, ठीक आहे? नागपूरले तेव्हा भेटतं. हा 3-4 दिवसात येत आहो. ठीक आहे. ठीक आहे, बाय, टेक केअर. बापरे, किती भीती वाटत होती. धक 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 करत होता. पहिली वेळ सांगले लाईक यू डायरेक्ट. चला, तर आता पहिला प्रँक झालाय आपला सक्सेसफुल. आता मी लावतो माझ्या मैत्रिणीला आणि तिला सांगतो की मी आजपासून व्हिडिओ वगैरे बनवणं सोडून देतो आणि थोडा इमोशनल ड्रामा करतो. तिचे रिॲक्शन पाहून आपण. कुठं गेलीस ग बाई?
हा शायद नंबर नाही लागला वाटते. लागला. उचलत नाही आहे फोन. अरे सॉरी, स्क्रीन दाखवलं का? उचलत नाही फोन. अजून एकदा लावतो. का करतायस? कामात होती, बोल ना. कामात होतीस का? बोलली असतीस बे थोड्या वेळ बोलली असतीस म्हणलो. बोल ना, तर काय झालं? काही नाही यार, माझी आई म्हणत आहे का आजपासून व्हिडिओ वगैरे नको बनवू म्हणताय. आईच्याच मोबाईलला गेले, फोन केलो, फोन वगैरे हिसकून ठेवली आहे कपाटामध्ये लॉक लावून. माहित नाही काहून ते व्हिडिओज नको बनवू म्हणते. पण काहून, तर काय झालं काय? नाही म्हणते, आजपर्यंत बहुत बनवलीस म्हणते, जाऊ दे म्हणते, आता बनवू नको म्हणते, आपण आता कुणब्याची पोरगी म्हणते, कसा राहावा कसा नाही तुझे समजत नाही का म्हणते. कोणी काय बोलले का लोक वगैरे? माहित नाही यार, मला काय समजत नाही आहे ताई. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. तू पागल आहे का? तू शांत हो, तू कशाला रडते? तू पागल आहे का? मजा आया. शांत हो, काहीच नाही होत, काहीच नव्हत. काकू कोणी काय बोलले असतील, थोड्या वेळापुरता राग असेल, शांत होतील. तू कशाला रडते पागल? शांत हो, काही नाही होत. काकू होतील थोड्या वेळात शांत. मी बोलून बघते काकू सोबत. पण आता एवढ्या दिवसापासून मी व्हिडिओ बनवत आहो यार, अशी कशी बनवू शकते? माझी आई नको बनवू म्हणून बहुत शिवा पण दिला, माहित आहे का? अरे कोणी काहीतरी बोलले का म्हणते? पार्लरचा कोर्स कर म्हणते, चुपचाप म्हणते. पार्लरचा कोर्स कर म्हणते, पार्लरचा कोर्स करता करता म्हणते पार्लरचा कोर्स बंद केलीस म्हणते ना, हे फालतूचे धंदे करायला लागलीस म्हणते, व्हिडिओ बनवायला लागलीस म्हणते. कोणीतरी काहीतरी बोलले असतील भाई आजूबाजूचे. माहित नाही यार ताई, हे काय की कशी व्हिडिओ बनवणार सोडू मी. शांत, काही नाही होत काकू. थोडे 1-2 दिवस थांब, शांत राहा, होतील काकू नॉर्मल. मी बहुत डिप्रेशन. बोलले असतील म्हणून ते तुला बोलले. नाही यार ताई, मी बहुत डिप्रेशन मध्ये गेलो. मला तुझी जरूरत आहे यार, प्लीज बंद करो हाथ जोड़ के. मैं प्लीज ये ना. नागपूरला आहेस का तू? हो, मी नागपूरलाच आहे. मी आता कसं उद्या परवा येईल ना. 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. शांत हो. अरे एवढा कसं पागल आहे का? सोल्युशन निघते का? पण माहित नाही, मला काहीच नाही समजत आहे यार. माझा मोबाईल नाही देत आहे. सोल्युशन थोडी ना निघणार आहे. फ्रीजवर ठेवला होता, तिचा मोबाईल उचलून आले तुला फोन केला. मी म्हणलं कोणाला फोन करू? काकू येते, मला वाटलं काकू म्हटलं करते बस झाल्यावर फोन. नाही, तू टेन्शन न घेऊ, मी बोलते ना काकू सोबत. काय झालंय तर माहित तर होईल. सुकून का नाम सुना है? हाय हाय, इतना सुकून. त्यांना कोणीतरी काही बोलले असतील. कशी व्हिडिओ बनवणं बंद करू शकतो यार? मी एवढी मेहनत केलो आजपर्यंत व्हिडिओ बनवासाठी, किती लोकांचे बोलणे ऐकलो मी. तुला सांगते ना, काकूला कोणीतरी बोलले असेल तर. तुमच्या मोहल्ल्यातल्या बायका जरा जास्ती शहाण्या आहे ना, कोणी काय बोलले असतील. मला तर तसं वाटते, म्हणून काकू तसं म्हणाले. नाही यार, माझ्या मोहल्ल्यातल्या बाया तशा नाही आहेत, बहुत सपोर्ट करते. तुला माहित आहे ना, कॅमेरा सुद्धा पकडतात, माझे व्हिडिओ येते. माहित नाही यार कोण बोलला तर व्हिडिओज नको बनवू म्हणते. विचार नाही करत, तुलाही माहित आहे. तेच तर माझा भाऊ का म्हणते, बरोबर बोललीस आई म्हणते, कायचा हिचा व्हिडिओ म्हणते, जाऊ द्या म्हणते. आता लग्नाची वय झाली म्हणते, आता लग्न करून टाकून हिचा म्हणते. मी एवढा लवकर कशी करू यार लग्न? नाही लावून देत. तुझं पागल आहेस का तू? असं बोलले बरोबर लग्न थोडी नव्हते. माझं लग्न लावून देतील तर कशी करीन यार मी? नाही करून देत लग्न. लग्नही करून दिलं तरी नवऱ्याला कन्व्हिन्स करून टाकू आपण व्हिडिओ बनवते म्हणून. तो बनवून देते. जुन्या जमान्याचे लोक नाही राहिले आता, सगळे लोक चांगले झाले. बरं ठीक आहे ताई. शांत हो ना. अरे एवढं कसं रडते? शांत हो. ठीक आहे ताई, बाय. शांत हो. हो शांत हो.
हो हो विचार नको करू जास्ती. हो ताई, पाणी पितो आता. हो बाय. कोण रडत आहे? कोण रडत आहे? यार कोण रडत आहे? ताई ताई मी व्हिडिओ बनवत आहो, प्लीज थोडा दूर ने ना. ताई मी व्हिडिओ बनवत आहो, थोडी दूर ने ना प्लीज. तर सेकंड प्लॅन बी झाला सक्सेसफुल. बापरे किती इमोशनल ड्रामा केला. तुम्ही जर म्हणले असता ना का रिअल वाले आसू काढून दाखव, रिअल वाले आसू बी काढून दाखवलं असतं. ऍक्टिंग आपली खतरनाक आहे. तर नेक्स्ट कॉल आता करून आपण बेरोडीच्या लंक्याले. हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, त्यामुळे मी पार्ट 2 टाकीन. त्याच्यामध्ये बेरोडीचा लंक्या आणि मी माझ्या भावावर पण प्रँक करणार आहो. खूप जबरदस्त प्रँक आहे माझ्या भावावरचा. तर पार्ट 2 नक्की पाहाल.